गार्डन मधल्या घसरगुंडी कोणी पण खेळते, पण याची सर त्याला येत नाही बरं का. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. काल आपली हळद लावायला सुरू केली बरं का, पण घरच्या घरीच लावली. काल काय बाया नव्हत्या, काय नाही, बाहेरच्या जराशी अर्ध्याच्या जवळपास झालती बघा काल. मग काय आज आलेले रेगाटून घेतलं बघा राहिलेली बेड. अर्ध्या बेण्याला तर काल बीज प्रक्रिया करून घेतली बघा. मग राहिलेले अर्ध बेन होतं त्याला आज करून घेतली मस्त लगे. ही बीज प्रक्रिया केलेली चांगली असते बरं का, बुरशी हे होत नाही, आणखीन फायदे असतात. मग काय चला म्हणलं बायाच्या आधी बेन नेऊन टाका म्हणलं जागेवर, सोपं जाते बायाला. मग आता मी या कामामध्ये बरं का, आणि अध्यक्ष हे मला गावातून व्हिडिओ पाठवलेत नाश्ता करायला ये म्हणाले. गावात असल्यावर म्हणायचे नाही चल नाश्ता करू काही. आज बाहेरच्या बाया येणार होत्या बघा 2-3, मग आज होतीच बघा लावूनच. बाया आल्या की मग लावून झाली बघा चालू यायची हळद. मस्त हळद लावून चालू होतं इकडे यायचं. आता हे हळदीचा लय कुटाणा असते बघा. लावणं झालं की लगेच त्याला भर लावावं लागते बघा. मग काय लगेच पाळी लावली मागं, म्हणजे कसं दांडामध्ये पाळी घातली ना मसार होती चांगली, आणि मग दांड ओढायला सोपं जाते आणि भर पण चांगली लागते हळदीच्या वर. आवत लावलं की डुगू म्हणला मला बसायचे, म्हणला पाळी करायची. मी म्हणलं बस, मग काय मला पण धोंडा ठेवायचं काम नाही, आवत दबून चलते मस्त लगे. तुझं झालं की पार्थपी म्हणला मला पण पाळी करायची. शेतकऱ्याच्या लेकराला ह्याच्यावर जे आनंद भेटते का, ते गार्डन मध्ये घसरगुंडी खेळण्यामध्ये येत नाही बरं का. खेळीमेळी करत आपली हळद बी लावणं झाली आणि त्याच्या मागे लगेच आपली पाळी पण झाली बघा. मग लगेच आवताला एक पोतं बांधून बघितलं, दांड कसे पडतात बघा. म्हणलं मस्त पडायलेत बरं का दांड, आणि भर पण चांगली लागली हळदीला. आता बाकीचे उद्या घेऊ पाडून. चला मग हळदीची कशी बेजारी असते आणखीन बघायची असेल तर मग फॉलो करून घ्या, सगळे व्हिडिओ टाकू आपण.